एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिक रहिवासी आक्रमक झाले। आज रहिवाशांच्या मागण्यांबाबत एमएमआरडीए, पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। त्यात पुनर्वसनाबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे रहिवाशांचं लक्ष आहे। हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून निर्णय घेण्यात येणार आहे। या संदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागाकरता खुला केला जाणार आहे। तत्कालीन युती सरकारमधील परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी सर्वसामान्यांना वातानुकूलित बसेसचा प्रवास करता यावा याकरता खास सुरू केलेली शिवशाही बस सेवा बंद करण्याचा घाट महामंडळानं घातला आहे। यामुळे सर्वसामान्यांचा एसटीचा गारेगार प्रवास थांबणार आहे। आज मुंबईत होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट भाडेवाढ होणार आहे। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनानं मंजुरी दिली आहे। एटीएम मधून 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या शुल्कात 2 रुपयांनी वाढ होणार आहे। फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। मुंबई वांद्रे रेक्लेमेशन आणि आदर्शनगर इथल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनानं आदेश जारी केला। या पुनर्विकासातून म्हाडाला 3700 घरं तसंच 5 ते 6000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। याकरता म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। एनसीईआरटीच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकामधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकण्यात आले। भारतीय राजघराणा, महाकुंभाचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाव बेटी पढाव सारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश करण्यात आला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे। भाजप आमदार सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी कोण या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांकडून सुरुवातीलाच 10,000 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। मात्र कोर्टात पोलिसांकडून आणखीन पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे तुळजापूर प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेनं जाणार आहे। दोषारोपपत्रात आणखी कुणाची नावं उघड होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बहुतांश पर्यटन स्थळं ओस पडू लागली आहेत। पुणे शहराजवळच्या किल्ले सिंहगडासारख्या पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्यानं इथले स्थानिक पर्यटन व्यवस्थेला फटका बसला आहे। दैनंदिन तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होत असल्यानं सिंहगडासारख्या स्थानिक पर्यटन स्थळावरच्या हॉटेल आणि इतर व्यवसायाची गती मंदावली आहे। वाहनतळ आणि घाटमाथ्यावरील वर्दळ देखील कमी झाली आहे। अक्षय तृतीया सणाच्या मुहूर्तावर गेल्या 8 दिवसांपासून मार्केट यार्डात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढत आहे। आवक वाढल्यानं सणाला तयार आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। परिणामी आत्ताच आंब्याचे भाव आवाक्यात आले आहेत। बाजारात प्रतवारीनुसार 400 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत 1 डझन आंबा उपलब्ध आहे। रणरणत्या उन्हामुळे वाढलेल्या तापमानानं मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाथसागरातील पाण्याचं तुफान वेगानं बाष्पीभवन होत आहे। मराठवाड्याचं तापमान दररोज 40 पार होत आहे। त्यामुळे नाथसागरचं बाष्पीभवनही दिवसभरात 1.461 दलघमी इतक्या प्रमाणात वेगानं होत आहे। पुणे महापालिका प्रशासनानं आतापर्यंत 15 मॉडेल स्कूल केल्या आहेत। आता पुढील टप्प्यात 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात प्रत्येकी 1 याप्रमाणे आणखी 15 मॉडेल स्कूल करण्याचा आराखडा महापालिकेनं तयार केला आहे। याकरता 16 कोटी रुपये खर्च येणार असून काही सुविधा CSRच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे। बागमांडला या बाणकोट पहिल्या सागरी सेतूचं करोडो रुपये पाण्यात गेले। कंपनीनं केवळ पुलाचे पिलरच उभे केले, काम अर्धवट सोडलं। आज सुद्धा सगळे बांधलेले पिलर तयार आहेत। आता नव्यानं पूल बांधण्यात येणार आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पुन्हा एक वाघ जखमी झाला। वीर नावाचा हा वाघ जखमी झालाय। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय। शिकार करताना वीर जखमी झाल्याचा अंदाज आहे। वन विभागाकडून त्याला ट्रॅप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भुसावळमध्ये ब्राह्मण समाजातर्फे परशुरामाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं ब्राह्मण समाज नागरिक सहभागी झाले।
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात पाकाळणीची धांदल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाकरता बंद ठेवण्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली. गेल्या वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. यामध्ये 17 किलो सोनं, 256 किलो चांदी देवीचरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं अर्पण केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. यातून उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला 30 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. जागतिक बँकेच्या मदतीनं होत असलेल्या या प्रकरणाच्या निविदा पुढील महिन्यामध्ये निघणार आहेत. ही माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. देशाची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी ज्यातून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होते. उन्हाळ्यामुळे मासळीची मागणी कमी झाल्यानं भागात 5 ते 10% घट झाली होती. चिकन, मटण आणि गावरान इंग्लिश अंड्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लातूरच्या परचंडातील रोकडोबा देवस्थानचा कारभार धर्मादाय सहायुक्त कार्यालयाकडे देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात गैरव्यवहाराचे आरोप होत होते. सकल मातंग समाजाकडून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये 20 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या संदर्भात लातूरमध्ये राज्यस्तरीय बैठक पार पडली. गोंदियात अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. अशात मक्याला किमान 5,000 रुपये क्विंटलला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यामुळे बाजारामध्ये सर्वाधिक लोकल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली, तर कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पुणे रेल्वे स्थानकावर उन्हाळी सुटीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता फलाट क्रमांक 1 जवळ होल्डिंग झोन बनवला गेलाय. इथं प्रवाशांना बसण्याची आणि पाण्याची सोय आहे. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच फलाटावर प्रवेश मिळणार आहे. उन्हाळी सुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबईकर एसटीनं गावी जातात. त्यामुळे सुटीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते. यंदा मात्र जनतेवर मोठी भाडेवाढ लादूनही एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा आलेख घसरत चालला आहे. भाडेवाढीमुळे उत्पन्नात भर पडण्याऐवजी महामंडळाच्या तिजोरीत दर दिवशी 3 ते 4 कोटी रुपयांची घट झालेली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या 3 टप्प्यात बदलापूर, कर्जत, आसनगाव, कसारा आणि पनवेल, वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचं काम केलं जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या कामाला गती मिळणार आहे. येत्या 6 वर्षात हे काम पूर्ण होऊन संपूर्ण लोकल वाहतूक स्वतंत्र ट्रॅकवर धावण्याची चिन्ह आहेत. भारतानं गेल्या दशकभरात 17 कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून बाहेर काढलंय. भारतात रोजगाराच्या संधींमध्येही वाढ झाली असल्याचं वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालामध्ये म्हटलं आहे. ग्रामीण आणि शहरी गरिबीतील फरक 7.7% घटून 1.7% आला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेकरता प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दुसऱ्या फेरीकरता 27 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदत संपल्यानंतरही 86,440 जागांवर प्रवेश निश्चित झाले, तर अद्यापही 22,000 जागा रिक्त आहेत. देशात 100 वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवी 100 नर्सिंग कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत. यात गोंदियात 195 कोटी रुपयांच्या निधीतून आणि नंदुरबारमध्ये 325 कोटींमधून ते स्थापित केलं जाणार आहे. नागपूर, मुंबईसह 6 ठिकाणी नवीन कॉलेजेस दिली जाणार आहेत, असं केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी सांगितलं. पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला. सल्लागार समितीची बैठक आज विमानतळ इथं पार पडणार आहे. 3 वर्षांनंतर पहिल्यांदा सल्लागार समितीची बैठक होते. यामध्ये पुणे विमानतळाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलद गतीनं मार्गी लावण्याकरता राज्य शासनानं विविध प्राधिकरणांवर जबाबदारी सोपवली. महापालिकेला झोपू प्राधिकरणाचे अधिकार बहाल केल्यामुळे आता महापालिका रखडलेल्या 64 योजनांकरता विकासकांकडून स्वारस्य पत्र मागवणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खिचडीची उपमा दिली. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगलं समजतं, असं चोख उत्तर योगेश कदम यांनी नितेश राणेंना दिलं. दापोलीतील सभेत बोलताना नितेश राणेंनी योगेश कदमांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला योगेश कदम यांनी उत्तर दिलं.
विदर्भासह अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची चिन्ह आहेत। यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झाले। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 38% आला आहे। अजून उन्हाळा संपायला अनेक दिवस बाकी आहेत। त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे। जळगावसह नशिराबाद, साकेगाव, भुसावळ या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। तर आजही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एप्रिल महिना वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच तापदायक ठरलाय। आता मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। तर मुंबई आणि परिसरात आर्द्रता वाढल्याने हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। चिपळूण गुहागर महामार्गावरील रामपूर घाटात कारचा अपघात झाला। चालकाचा कारवरचा ताबा सुटला। भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। या चालकासह 3 प्रवासी गंभीर जखमी झाले तर कारचंही मोठं नुकसान झालं। जळगावमध्ये ट्रकनं ओव्हरटेक केल्याने एसटी बसचा अपघात झाला। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही। ट्रक चालक पसार झाल्याची माहिती समोर येते। टोरेस प्रकरणी कूटचलन ऑपरेटर जाळ्याचा वापर केल्याचा केंद्रीय तपास यंत्रणांना संशय आहे। मात्र चौकशीतून कोणतेही व्यवहार निष्पन्न झालेले नाहीत। राज्याच्या न्यायिक आणि तांत्रिक विभागामध्ये सायबर आणि अन्य गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं दररोज दाखल होत आहेत। मात्र त्यावर काम करण्याकरता आवश्यक मनुष्यबळ नसल्याचं गंभीर चित्र समोर आलंय। याकरता आता 100हून अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे। बातमी आहे पुण्यातून। पुणे बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी सूरज गोसावी याला न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। आरोपीची शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार आहे। डीएनए चाचणीसाठी रक्त, नख, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत। भारत पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना 2 दिवसात पीक काढणी पूर्ण करून शेत रिकामं करावं लागणार आहे। सीमेवरील वाढत्या तणावामुळे सीमा सुरक्षा दलाने शेतकऱ्यांना निर्देश दिले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले। सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे। दरम्यान आता चीनने पाकिस्तानची बाजू घेतली आहे। पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हितांचं संरक्षण करण्याकरता पाठिंबा देण्याची घोषणा चीनने केली आहे। सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे आर्थिक मदत मागितली। यावेळी पाकिस्तानने चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आली आहे। या दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली। बैसरण इथं पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर आहे। NIA करता तो मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आला। व्हिडिओग्राफरने दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ चित्रित केला आहे। दहशतवाद विरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे। मात्र या कारवाईनंतर निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। सिंधू नदी करार भारताने रद्द केला। यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली। तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं आता देश सोडला आहे। गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या जवळपास 200च्याहून अधिक अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिला। भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलवत आहे। त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करत आहेत। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली। खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळ्या पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे। याकरता सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येते। मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरता रेल्वे स्थानक आणि परिसरातील 10,000 CCTV यंत्रणाच्या माध्यमातून प्रभावी देखरेख नागरिकांवर केली जाते आहे। प्रवाशांसह देशविदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेकरता रेल्वे पोलीस सज्ज झालेले आहेत।
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवार रात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवलं। या कारवाईत 192 ठिकाणांवर शोध मोहीम राबवण्यात आली। यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान 7235 वाहनांची तपासणी करण्यात आली। नगरमध्ये मुस्लिम बांधवांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। हल्ला करणाऱ्यांना सरकारनं कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी मागणी करण्यात आली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे। भिवंडीत पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बुलडाण्यामध्ये मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी पाकिस्तानचे पोस्टर्स जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मध्य प्रदेशच्या मंदसौर इथं एक व्हॅन बाईकला धडकली, थेट विहिरीत कोसळली। या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, 2 लहान मुलांसह 4 जण जखमी झाले। पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणारे बिलावल भुट्टो यांचं कुटुंबच पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेलं। धमकीच्या 1 दिवसानंतर मुंबईतील सदस्य बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे। भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानी आर्मीमध्ये खळबळ उडाली आहे। अशात पाकिस्तानी सेनेकडून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे करण्यात आलेले आहेत। पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना लपवण्याचे प्रयत्न पाकिस्तान सेनेकडून सुरू आहेत। कॅनडातल्या वैंकूवर इथं भरधाव कारनं नागरिकांना धडक दिली। रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना कारनं चिरडलं। यात 11 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। IPL 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पांड्याच्या संघानं सलग 5वा विजय मिळवला आहे। वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये मुंबईनं लखनौचा 54 धावांनी पराभव केला। यासह गेल्या पराभवाचा बदलाही घेतला गेला। मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव यानं वानखेडेच्या मैदानामध्ये रंगलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातली। दमदार अर्धशतकासह त्याने IPLमध्ये 4000 धावांचा मैलाचा पल्ला गाठला। तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सगळ्यात कमी चेंडूत 4000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला। सूर्यकुमार यादवनं 2714 चेंडूंमध्ये 4000 धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम सेट केलेला आहे। 150 सिक्सर्सचा पल्ला सुद्धा त्यानं पार केलेला आहे। मुंबईतील इंडियन्सच्या संघानं लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला 1 हाती पराभूत केलं। दिमागदार विजय नोंदवला। रोहित शर्मानं या सामन्यामध्ये 2 षटकार मारले। दमदार सुरुवात केली, पण याच षटकात त्यानं विकेटही फेकली। लखनौ विरुद्ध तो 5 चेंडूंमध्ये 12 धावा करून तंबूत परतला। या छोटेखानी खेळात रोहितनं खास विक्रमाला गवसणी घातली। 2 बॅक टू बॅक सिक्सर्सच्या जोरावर त्यानं विराट कोहलीसह यशस्वी जयस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली।